गेवराई तालुक्यातील ऊसतोड मजूर धर्मा कांबळे यांचा कर्नाटकातील साखर कारखान्यावर संशयास्पद मृत्यू झाला। परिसरात या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली। या घटनेनंतर ऊसतोड मजुरांचे प्रश्न सातत्याने लावून धरणारे नेते कृष्णा तिडके यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित कारखान्याच्या अधिकाऱ्यांना माजलगाव येथे आणत थेट महाडा कॉलनीत ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत मयताच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांची सुटका होणार नाही असा स्पष्ट इशारा तिडके यांनी दिला। त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे कारखाना प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला। अखेर चर्चेनंतर मयत धर्मा कांबळे यांच्या वारसांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळेच कांबळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील ऊसतोड मजुरांमध्ये समाधान व्यक्त झालं आहे आणि यामुळेच कृष्णा तिडके यांच्या या धाडसी संघर्षाला आणि नेतृत्वाला कौतुकाची थाप देखील मिळाली आहे। नेमकं कसा प्रकार घडला पाहूया। 7 मार्च 2026 रोजी गेवराई शहरातील म्हाडा कॉलनीमधील आमचे कार्यकर्ते, आमचे बंधू धर्माभाऊ कांबळे हे सदाशिव कारखाना कर्नाटक येथे ड्रायव्हर म्हणून ऊसतोड मजूर म्हणून तिथं काम करत असताना त्या ठिकाणी विहिरीमध्ये संशयास्पद त्यांचा मृत्यू झाला। या घटनेला आज बघितलं तर 2 महिने होत आलं, परंतु त्या कुटुंबाला कसल्याही प्रकारचा न्याय भेटत नव्हता, कसल्याही प्रकारची आर्थिक मदत भेटत नव्हती। त्या माध्यमातून आम्ही वारंवार त्या कारखान्यासोबत संपर्क साधत होतो। याच्यामध्येच आम्हाला कृष्णा तिडके सर यांच्या माध्यमातून या प्रकरणाला कुठंतरी चालना मिळण्यासाठी यांचा आधार मिळाला। त्यामार्फत कृष्णा सरांनी जी ठोस भूमिका घेतली ती काल जे प्रकार घडला त्या कारखान्याचे ज्यावेळेस अधिकारी आले असं सरांना समजलं, सरांनी आम्हाला कॉल केला की अशाने असे अधिकारी आलेत। मग सरांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या अधिकाऱ्याला आम्ही उचलून गेवराईमध्ये त्या मयताच्या कुटुंबामध्ये बसवलं। खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्या कुटुंबाच्या परिवारामध्ये त्या मयताला एकूण 5 मुली आहेत। बघितलं तर मोठ्या मुलीचं वय अवघे 12 ते 13 वर्ष आणि छोट्या मुलीचं वय बघितलं तर 2 ते 3 महिने। असा कठीण प्रसंग असताना आम्हाला तिडके सरांचा त्या ठिकाणी मोलाचा सहभाग, मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाची मदत कारखान्याला काल म्या जवळपास 12 ते 13 घंटे कारखानदारा तिथं बसवून ठेवलं आणि 10 लाख रुपये त्यांच्याकडून मदत घेतल्याशिवाय त्यांना कोणालाही हारू दिलं नाही। आणि इथून मोरी सुद्धा माझे कारखानेदाराला कर्नाटक असो की महाराष्ट्र असो कुठल्याही मजुराला काय झालं की ऑन दी स्पॉट तुम्ही मदत करा, जेणेकरून तुमच्यावर आम्हाला हात उचलायची वेळ आणू नका, ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो। कारखानदारा सालाचा एक सरळ आमचा की साखर संघामध्ये आपला जो लवाद म्हणून आपला हे झालेला आहे, मीटिंग झालेली, संप मिळतो 3 वर्षाला, त्याच्यामध्ये आपला ठराव झालेला आहे प्रति टनाला 2 रुपये आमचे आणि 2 रुपये तुमचे असे 4 रुपये कपात करून मजुराचा विमा फाडणं बंधनकारक आहे। हे तुम्ही फाडीत नाहीत, न फाडल्यामुळे हे गोष्टी तुम्हाला भोगायच्या येतात। कारखानदारा माझी एकच विनंती, तुम्ही विमा उतरा, विमा प्रत्येक मजुराचा फाडा, नाही जर फाडला ह्याचे परिणाम तुम्हाला 100% भोगावे लागतील। नेमकं काय म्हणणं? संधी त्यांना ऊसतोड मजुराचा विमा उतरणं हे कंपल्सरीच आहे त्यांना, हे आपल्या साखर संघाच्या आपल्या मीटिंगमध्ये कंपल्सरी ठरले, त्यामुळे त्यांना विमा उतरावाच लागतो। हे त्यांनी विमा उतरून घ्या आणि प्रत्येक मजुरांना आता ऊसतोड मजुराची नोंदणी चालू आहे, याच्यासाठी महामंडळ जवळपास 22-23 कोटी रुपये खर्च करतात। माझी मजुराला एकाची विनंती, 1 रुपया न खर्च करता आपली नोंदणी करून घ्या आणि प्रत्येक मजुरा त्याच्यामधून अपघाती असेल तर 5 लाख, अपघाती मयत झाल्यानंतर 5 लाख मिळतील आणि तुमचं मेडिकल क्लेम असेल तर 2.5 ते 3 लाखापर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यासाठी प्रत्येक मजुरांना आपलं ओळखपत्र काढून घ्या आणि कारखान्यानं विमा उतरल्याशिवाय एकाही मजुरानं किंवा मुकदमानं मजुराला कारखान्याला घेऊन जाऊ नये, ही माझी सगळ्यांना विनंती आहे।